धाराशिव तालुक्यातील ढोकीमध्ये कावळ्यांपाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लूची लागण. पशुसंवर्धन विभागाचं कोम्बिंग ऑपरेशन. आतापर्यंत 507 कोंबड्या नष्ट. पाटण तालुक्यातील नवीन महाबळेश्वर प्रकल्पासंदर्भात नियोजन समिती पुढे अनेक हरकती घेणार, तर स्थानिकांना आता रोजगार. व्याघ्र प्रकल्पातील ग्रामपंचायतींचे अधिकार अबाधित राहावेत. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रकल्प साकारण्याची सूचना. गोंदिया जिल्ह्यातील 31 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, तर आता कृषी केंद्र संचालक ऑफलाईन पद्धतीने अनुदानित खात्याची विक्री करत असल्यानं कारवाई. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर या ठिकाणी अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई. 3 हायवा टिप्पर ताब्यात, तर 60,75,000चा मुद्देमालही जप्त. जळगाव जामोद शहरातील कृष्णा नगरमध्ये धाडसी चोरी, तर घरातील 10 लाखांचे दागिने लंपास. मेडिकलमध्ये चोरी करताना चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद. भंडाऱ्याच्या इटणी या गावामध्ये बांधावरची शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शेतीविषयक कामाचे धडे. शेती कामाची प्रत्यक्ष ओळख व्हावी यासाठी राबवण्यात येतो हा उपक्रम. कराड कोळी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळ्याची धार्मिक वातावरणात सांगता. संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजन. पुण्याच्या खेड तालुक्यातील करकुंडी या ठिकाणी मुकाई देवाची महायात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार, तर बैलगाडा शर्यत प्रेमींची मोठी या ठिकाणी उपस्थिती. अमरावती जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून फसवणुकीचा आरोप. वजन करताना प्रति क्विंटल कापसामागे 2 किलो अतिरिक्त कापूस घेतला जातोय. सीसीआयच्या ग्रेडरकडून फसवणूक होतीये, शेतकऱ्यांचा आरोप.